नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास तुपे आणि आपण आज बोलणार आहोत शिक्षणाबद्दल आणि त्याच्या होणाऱ्या विविध खर्चाबद्दल. म्हणजे शिक्षण महाग होत आहे, हा आजचा आपला टॉपिक आहे. शिक्षण खरं तर आता एक चौथी गरज म्हणून आपण ज्याला ओळखतो. अन्न वस्त्र निवारा याच्यानंतर शिक्षण ही एक गरज म्हणून सर्वांना माहित आहे. पण हे शिक्षणावर आजकाल होणारा खर्च हा खूपच वाढलेला आहे. शिक्षणाची गरज पाहता शिक्षण घेतले नाही तर त्याचे किती दुष्परिणाम होतात हे सगळ्यांना जाणवत आहेत. आणि हे होऊ नयेत म्हणून प्रत्येक जण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी जन्मल्यापासून आजकाल 3 वर्षाचा मुलगा झाला की त्याला इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं जातंय, त्याची भरमसाठ फी भरली जाते. तिथपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत असा हा खर्च खूप असतो. आणि हा खर्च पालक कधी आनंदाने, कधी समाजाच्या आत्ताच्या चाललेल्या ट्रेंड प्रमाणे किंवा एक गरज म्हणून करत आहेत. बऱ्याच जणांना असा प्रश्नही पडतो की हे केलं नाही तर माझा मुलगा मागे पडेल का, आणि कदाचित उद्या जाऊन त्याची प्रगती होणार नाही का. ह्या सगळ्या भीतीपोटी बरेचसे पालक हा खर्च करत आहेत. आणि खरं विचार केला तर शिक्षण ही गरज आहेच. शिक्षणाचा उपयोग हा सर्वांना होतच असतो. शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, हे सगळं खरं आहेच. कारण शिक्षण न घेतल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे जे काही दुष्परिणाम होतात ते सर्वश्रुत आहेत. पण शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या टप्प्यावर अशा काही गोष्टी येत जातात ज्याच्यामुळे या सर्वांचा विचार करणं प्रत्येक वेळी तेवढंच महत्वाचं ठरत जातं. कारण की आता बरेच पालक पहिल्यांदा ज्यावेळेस विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेऊन देतात त्यावेळेस इंग्लिश मिडियमला टाकावं की मराठी मिडियमला टाकावं या संभ्रमातून पहिला सुरुवात होते. कारण मराठी माध्यमातील शाळा या बहुतांशी सरकारी शाळा असल्यामुळे तिथे उच्च दर्जाचं शिक्षण मिळतंय की नाही ही भीती प्रत्येक पालकांच्या मनात येते. आणि ह्याचाच विचार करता करता ते इंग्लिश मिडियमला आपले विद्यार्थी मुलं पाठवून देतात का, तिथे शिक्षणाचा खर्च जरी जास्त असेल तर तिथे विद्यार्थ्यांवर लक्ष दिलं जात. या एका समजपोटी प्रत्येक पालक तिथं आपला विद्यार्थी पाठवत असतो. ही झाली सुरुवातीची अवस्था. पण जसं जसं शिक्षण पुढे जात जातं, विद्यार्थी 10वी पास होतो. 10वी पास नंतर तो करिअरच्या एका टप्प्यावर येतो की त्याला पुढे जाऊन आपलं करिअर निवडण्याची वेळ येते. आणि निवडण्याची वेळ आल्यानंतर तो पुढे जाऊन इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर डॉक्टर, असे बरेच सारे करिअरचे ऑप्शन शोधायला सुरुवात करतो. आणि मग तिथूनच खरा प्रवास होतो. या सगळ्या होणाऱ्या कॉम्पिटिशनच्या सुरुवातीला ही स्पर्धा इतकी वाढत जाते की खर्च तर वाढतोय, शिक्षणही पूर्ण होते, अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांची संख्या इथे वाढत जाते. कारण की होणारा खर्च काही जणांना पेलत नाही किंवा शिक्षण पेलत नाही. ह्याच्यामध्ये काही जण टिकून राहतात, काही जण गरज म्हणून पुढे जात राहतात, काही जणांना अगदी जबरदस्तीने ह्या लाटेवर स्वार केलं जातं आणि ते पुढे जात जातात. पण शिक्षण गरज, त्याच्यानंतर आवड निवड ह्याच्या पलीकडे निघून जातं. आणि एका टप्प्याला असं येतं की ग्रॅज्युएशन तरी कम्प्लीट करायला हवं, अशी ही परिस्थिती निर्माण होते. आणि ह्या परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पालकही कन्फ्यूज होत जातात. आणि मग शिक्षणचा खर्च आणि त्याच्यासाठी लागणारी गुंतवणूक ह्याच्यासाठी पालकांना कधी कर्ज घ्यावं लागतं, कधी कुठून तरी पैसे ऍडजस्ट करावं लागतात, जमिनी विकायला लागतात, राहत्या जागेवर त्यांना असे खूप सारे डिसिजन घ्यावं लागतात ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू ठेवावं लागतं. ही परिस्थिती आता सध्या चालू आहे. ह्याला काय गोष्टी आहेत की प्रत्येक शिक्षणाचा खर्च वाढत आहे. आता तुम्ही इंजिनिअरिंगचा विचार केला तर साध्या कॉलेजला 1 लाखापासून फी स्टार्ट होते, 3, 4, 5. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला आजकाल 5 लाखापर्यंत ही वर्षाला फी. ही फी जर 1 लाख ते 3 लाख किंवा 5 लाखापर्यंत असेल तर 4 वर्षामध्ये कमीत कमी 10 लाख ते 20 लाखापर्यंतचा खर्च फक्त फी भरण्यात येतो. या सगळ्यांना स्कॉलरशिपची मदत मिळते. काही जणांना अर्धी स्कॉलरशिप मिळते, काही जणांना पूर्ण स्कॉलरशिप मिळते. प्रत्येक कॅटेगरीनुसार ते स्कॉलरशिप मिळत जाते. पण खरा प्रश्न हा असतो की ही फक्त स्कॉलरशिप शिक्षणाची किंवा फी भरण्यासाठी त्यांना मदतीस येते.
पण ज्यावेळेस उर्वरित खर्च असतो राहण्याचा, खाण्याचा आणि शिक्षणाचा, हा खर्चही त्याच्या एवढाच महाग असतो. ज्यावेळेस विद्यार्थी हे खर्च करायला सुरुवात करतात त्यावेळेस मात्र शिक्षणाचा खर्च पाहून पालकांना कदाचित पालक अशा वेळेस त्यांना पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करतात. ते शिक्षणात कुठेही अडचण येणार नाही आणि शिक्षण चालू राहील याच्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतात. मुलांना दरवेळेस ते फी साठी असू द्या किंवा त्याच्या इतर खर्चासाठी वेळोवेळी मदत करत राहतात. पण झालेला खर्चाचा हिशोब आणि पूर्ण शिक्षण होईपर्यंत किती होतो हे आजकाल प्रत्येक पालकांना माहित असतो. विद्यार्थी याच्या बाबतीत थोडेसे गाफील असतील, त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. मग ह्या सगळ्या गोष्टीत शिक्षण एवढं महाग होत असतानाही शिक्षण घेण्याचा अट्टहास आहे की गरज आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. पण शिक्षणाला आपण गरज म्हणून जर पुढे गेलो तरी प्रत्येकाने व्यावसायिक अभ्यासक्रम करताना सगळ्यांनी तिथं जाऊन तेवढा खर्च करणं गरजेचं आहे का? तो खर्च सगळ्यांना पेलवत नसताना प्रत्येक पालकांना ह्या रेसमध्ये उतरायला लावणं हे गरजेचं आहे का? प्रत्येक पालक ह्याच्यासाठी सक्षम आहे का? ह्याचाही विचार होणे गरजेचं आहे. कारण की कॉम्पिटिशन रेस एवढी वाढलेली आहे की पालकांना खरं तर बहुतांश पालकांना हा खर्च पेलवत नाही, ही परिस्थिती विचार करण्याची गरज आहे. आणि हा विषय त्यावेळेस अवघड होत जातो ज्यावेळेस इतका सारा खर्च करून मुलांना काम मिळत नाही आणि तो पुन्हा रिकव्हर करणं किंवा त्या खर्चाचा उपयोग मुलं ज्यावेळेस कामाला लागून त्याच्या मार्फत काहीतरी रिटर्न्स मिळायला सुरुवात होईल असाही आज प्रकार होत नाही. कारण की आज जर नोकरीची अवस्था पाहिली तर सुरुवात 15 ते 20 हजारापासून होते आणि काही काळ जाईपर्यंत तो 35-40, कदाचित काही मुठभर लोकांना चांगला पगार मिळतो. त्याच्यामध्ये स्वतःच फॅमिलीची जबाबदारी पूर्ण करता करता आधी झालेलं एवढं कर्ज, त्याचे EMI, त्याचे हप्ते हे वसूल किंवा ते देण्यातच सगळं हे निघून जातो आणि पूर्ण आयुष्य खरं तर हा केलेला इन्व्हेस्टमेंट, केलेला खर्च रिटर्न किंवा त्याची भरती करण्यातच निघून जाते. मग बऱ्याच लोकांना शिक्षणाच्या बाबतीत मग प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते की फक्त शिक्षणावर खर्च करायचा आणि शिक्षणावर केलेल्या खर्चातूनच पुन्हा एकदा पुढचं आयुष्य जगायचं तर शिक्षणातून माणूस समृद्ध कसा होईल? कारण की हे एवढं मोठं चक्र निर्माण होते आणि बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की ह्याच्यामुळे एक आपला मुलगा तरी कोणत्या तरी चांगल्या लाईफस्टाईल मध्ये जगत आहे. पण खरं पाहता तो तेवढ्या आनंदाने त्या क्षेत्रामध्ये काम करतोय का? फक्त त्याला आपण केलेले खर्च किंवा लाईफस्टाईल साठी लागणारा खर्च रिकव्हर करण्यासाठीच तो काम करतोय का? इथपर्यंत गोष्ट आलेली आहे. त्याच्यामुळे कामाचं सॅटिस्फॅक्शन, स्ट्रेस, तणाव या सगळ्या गोष्टी येत आहे. म्हणून शिक्षण महाग झाल्याचा परिणाम हा खूप खोलवर होत आहे. म्हणून प्रत्येकाने खरं तर विचार करायला पाहिजे की शिक्षणाच्या प्रवासात या रेसमध्ये करिअर निवड किती महत्वाची ठरते. कारण की जर तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने तुम्ही पुढे गेला तर तुमचा योग्य मार्ग तुम्हाला मिळाल्यामुळे कदाचित तुम्हाला होणारं हे आर्थिक नुकसान कुठेतरी कमी होईल. आजकाल आर्थिक नुकसानच्या बाबतीत बोलायचं गेलं तर बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना ह्या गोष्टीही लक्षात येत नाही की आपल्या पालकांचा किती पैसा वाया जात आहे. आजकाल आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो आणि एखादी मूवी जरी बघितली तरी त्याचा पूर्ण वेळ बसून राहणार. एखादं ट्युशन लावलं तर विद्यार्थी पूर्ण 3 ते 4 तास जेवढे जे दिलेला असतात तो वेळ पूर्ण करूनच मग येतात. पण ज्यावेळेस शिक्षणाच्या बाबतीत वेळ येते तो शिक्षणाच्या वेळेस विद्यार्थी अटेंडन्स किंवा अनुपस्थित राहतात. जर कारण काय तर त्यांना आवडत नसेल, काय असेल, पण हा फी भरलेली त्याचा मोबदला यावा ह्याचा विचारही विद्यार्थ्यांच्या मनात येत नाही. म्हणून हे वातावरण असं जर राहिलं तर याच्यामुळे एक तर बेरोजगारी, कॉम्पिटिशन या सगळ्यामुळे होणारे त्रास आणि या सगळ्या गोष्टींमधून एक वेगळंच कन्फ्युजन तयार होईल. म्हणून मी काय म्हणतोय, प्रत्येक पालकांनी
आणि विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर या सगळ्या शिक्षणाबाबतीत विचार करण्याने हा विचार करायला हवा की हे महागाईच्या जमान्यातलं शिक्षण आणि त्याच्यासाठी होणारी ऍडजस्टमेंट, यासाठी पालकांना जो त्रास होतोय त्याचा विद्यार्थ्यांनी विचार करता शिक्षणाची वाट, योग्य वाट आणि आपल्या आवडी-निवडी लवकर समजून घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने जर तुम्ही तुमचं करिअर निवडलं तर तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा तुम्हाला हवं ते करिअर, फ्युचर या सगळ्या गोष्टीसाठीच खर्च होईल. तुम्ही जर उगाच एखाद्या क्षेत्रामध्ये उतरला आणि त्याच्यासाठी आता जो खर्च होतोय तो खर्च हा करत गेला आणि उद्या त्याचा परतावा आला नाही, तो एक विनाकारांचा ताण तणाव तुमच्यावर येत राहील. म्हणून विद्यार्थ्यांनी, पालकांनी या गोष्टीचा विचार करावा की आता शिक्षण फक्त घेतलं आणि उद्या त्याच्यातून काहीही मिळालं नाही तर चालून जाईल असं राहिलेलं नाही. आत्ताचा जो मी पाहतोय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बर्डन आणणाऱ्या आहेत. प्रत्येक पालकाला, विद्यार्थ्यांना याच्यातून बर्डन येते. विद्यार्थी ज्यावेळेस इंजिनिअरिंग करून कंप्लीट करून जात आहेत, एखादं शिक्षण कंप्लीट करून जात आहेत, पण बाहेर गेल्यानंतर जॉब मिळत नसेल तर त्याच्यावर किती ताण येतोय, त्याच्या पालकांना किती ताण येतोय, या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कारण की हे बर्डन तो ते काम मिळाल्यानंतरही कमी होत नाही, कामानंतरही खर्च आहे, फॅमिलीचा खर्च आहे, सगळ्या गोष्टीचं प्रेशर त्याच्या भोवती असणार आहे. त्याच्यामुळे जर 10% लोकांना काम आहे तर ते थोडेफार ह्या प्रश्नातून सुटलेले दिसतील, पण जर बरेच अंशी जे बेरोजगारीतून जगत आहे त्यांना मात्र ह्या सगळ्या गोष्टीच्या चक्रात अडकवण्याची वेळ येते. मग पर्यायी मार्ग निवडल्यानंतर ज्यावेळेस ते दुसऱ्या कामावर किंवा दुसऱ्या क्षेत्रात जातात त्यावेळेस काहीतरी करून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी किंवा फेल्युअर, अपयश या सगळ्यांमधून निराशा येऊन जाते. म्हणून शिक्षणाचा खर्च करताना खरं तर हा विचार करा की आपण घेतलेल्या क्षेत्रात आपण किती प्रगती करू शकतो किंवा आपण घेतलेलं क्षेत्र, आपण निवडलेलं करिअर हा पालकांनी, मी सर्वांनी मिळून व्यवस्थित निवडलेलं आहे का, उद्या जाऊन ह्या शिक्षणाच्या खर्चामुळे आपल्यावर ताण येणार नाही का. आणि जर तुमची परिस्थिती खूपच चांगली असेल, तुम्ही जरीही शिक्षणासाठी खर्च तुम्हाला परवडत असेल तरी आपल्या आयुष्याचा तो वेळ वाया जातोय का, जो आपण एका चुकीच्या निर्णयामुळे घालवतोय, या सगळ्याचा विचार केला पाहिजे. महाग होत असलेलं शिक्षण सगळ्यांसाठी परवडेल असं नाही. त्याच्यामुळे खरं तर आपण ह्याच्यावर कोणताही उपाय करू शकत नाही. शिक्षण महाग होत जाणार, प्रायव्हेट कॉलेज आल्यानंतर त्याची फी तेवढीच राहणार. या सगळ्या गोष्टी करताना, समाजात राहताना, सगळ्यांना त्या गोष्टी मध्ये शिक्षण घेत असताना हे सगळं सहन करावंच लागणार. पण याच्यामध्ये काही वाईज निर्णय घेतले तर खूप चांगलं होईल. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्याला मुलांच्या सुरुवात जर तुम्ही मराठी आणि इंग्लिश असा भेदभाव न करता आपल्याला जे योग्य वाटेल ते त्या ठिकाणी मुलांना पाठवलं, त्याचबरोबर नंतरही करिअरची निवड करताना आर्थिक बाब आणि आपल्या विद्यार्थ्यांची कुवत आणि त्याची आवड निवड लक्षात घेऊन निर्णय घेतले तर कदाचित हे महाग झालेलं शिक्षणातून उद्या त्या विद्यार्थ्याला आणि त्या पालकांना नक्की फायदा होईल. उगाच कोणताही मार्ग माहीत नसताना पुढे जाण्यात कोणताही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे महागलेल्या शिक्षणाबद्दल एवढंच सांगतो की त्याच्यातून सुटका करून घ्यायची असेल तर कधीही स्मार्ट डिसिजन घ्या. ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, जी इन्व्हेस्टमेंट तुम्ही योग्य प्रकारे कराल आणि त्याच्यासाठी प्रयत्न कराल तर त्याचा परतावा मिळणार आहे. म्हणून प्रत्येकाने आता अंध किंवा डोळे झाकपणे सगळे चाललेत म्हणून मी जातो असे न करता शिक्षणही तेवढ्या सिरियसली आणि त्याचे निर्णयही तेवढे सिरियसली घ्या, एवढंच सांगतो. आजचा विषय खरं तर महत्वाचा होता. आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.